दौंड तालुक्यामध्ये जो तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती, त्याची आत्ताची परिस्थिती काय आहे? याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार सर आहेत. सर, खरं तर आजचा 4था दिवस आहे आणि यवत बंद आहे. दिनांक 1 ऑगस्ट रोजी दुपारी यवतमध्ये 2 गटांमध्ये तणाव निर्माण होऊन शहरातील काही प्रार्थनास्थळे आहेत, काही वाहनं आहेत, त्याच्यावर दगडफेक करण्यात आलेली होती. एक टू व्हीलर पण जाळण्यात आलेली होती. या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशनला एकूण 5 गुन्हे दाखल होते. त्यापैकी एका गुन्ह्यामध्ये 15 आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे. त्यांना 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि एका गुन्ह्यामध्ये 1 आरोपी होता. त्या 1 आरोपी अटक झालेला आहे. त्याला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे. या गुन्ह्यामध्ये एकूण आम्ही 23 आरोपींना ताब्यात घेतलेलं होतं, परंतु 8 संशयितांना आम्ही खात्री करून त्यांचा रोल पाहून त्यांना सध्या आम्ही नोटीस देऊन तात्पुरतं त्यांच्याकडे इन्क्वायरी सध्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये तपासामध्ये जे आहे ते सुरू आहे. खरं तर आत्तापर्यंत तुम्ही सांगितलं की 15 जणांना ताब्यात घेतलेलं, अटक केलेली आहे. पुढची जी कारवाई ती कशा पद्धतीने असेल? आणखी किती लोकांना तुम्ही अटक करता? यामध्ये या शहरामधून आम्ही काही सीसीटीव्ही फुटेज जे आहेत, डी-व्ही-आर जे आहेत, त्याच्यातील डाटा कलेक्ट करण्याची एक टीम आम्ही वेगळी स्वतंत्रपणे नेमलेली आहे, जी फुटेज कलेक्ट करत आहे. काही सोशल मीडियामधून सुद्धा किंवा काही मीडियामधून सुद्धा आम्हाला काही जे बातम्यांमधून जे कव्हर केलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला काही युवकांची फुटेज आणि व्हिडिओज प्राप्त झालेले आहेत. काही लोकांनी स्वयंस्फूर्तीनं पण काही फुटेज व्हिडिओ आमच्याकडे ताब्यात देत आहेत. तर ज्याचा जेवढा रोल होता तेवढा त्याला कायद्यानुसार आम्ही कारवाई करत आहोत. ज्यांनी ॲक्टिव्हली पार्टिसिपंट केलेलं आहे चुकीचं काम करण्यासाठी, ज्यांनी दगडफेक केलेली आहे, ज्यांनी जाळपोळ केलेली आहे, त्यांना त्या पद्धतीचे गंभीर सेक्शन लागतील. जे फक्त रायटचा भाग बनून होते त्यांना रायटचे सेक्शन लागतील. जे फक्त बघ्घे होते, ज्यांनी फक्त जमावाच्या पाठीमागे उभे होते, त्यांना त्या पद्धतीनं साक्षीदार बनवलं जाईल. आणि या पद्धतीनेच आम्ही एकूण 23 आरोपींना जरी ताब्यात घेतलं तरी आम्ही 15 आरोपींना अद्यापपर्यंत आम्ही अटक केलेलो होतो. काल रात्री उशिरा सुद्धा 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांनाही अटकेची प्रोसिजर सध्या सुरू आहे. सर, खरं तर सगळ्यांना एक प्रश्न पडलेला आहे किंवा यवत गावकऱ्यांची मागणी आहे, की आमचं आता शांत झालेलं आहे. ही जमावबंदी जी केलेली आहे ती हटवावी, अशी मागणी जी आहे ती गावकरी करताना पाहायला मिळतात. या संदर्भात पोलीस प्रशासनाचं काय म्हणणं आहे? दिनांक 1 ऑगस्ट रोजी दुपारी ही जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले होते. आता त्याला जवळपास 3रा दिवस आज आहे आणि जमावबंदीचा उद्देश हा लोकांची जी वैयक्तिक मालमत्ता आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी आणि पब्लिक प्रॉपर्टी याचं नुकसान होऊ नये. 2 गट आपापसात भिडून त्यांचेही कुठले मोठे दंगे-धोपे होऊ नयेत, याकरिता हा जमावबंदीचा उद्देश असतो आणि आज बघायला गेलं तर याच्यातील जे संशयित आरोपितांची जी संख्या आहे त्यांचा 2-3 दिवस आम्ही शोध घेत आहोत, तर ते यवत शहरामध्ये दिसून आलेले नाहीत अद्याप. काही लोकांना अटक केलेलं आहे. त्याच्यामुळं आता गावातील जी परिस्थिती आहे ती तणावपूर्णतः निवळलेला आहे. परिस्थिती एकदम पूर्वपदावर आलेली आहे आणि पोलीस विभाग त्यासोबतच इतरही जे काही विभाग आहेत या सगळ्यांची एक बैठक होईल, आढावा होईल आणि आज सायंकाळपर्यंत आपणाला या जमावबंदीबाबतचे निर्णय माननीय जिल्हाधिकारी साहेब घेतील. खरं तर पोलिसांचा काय याच्यामध्ये रोल असणार आहे किंवा काय भूमिका असेल? एकदम सगळं उठवणं जाणार का अंशतः तुम्ही काय खुलं करणार? या संदर्भात मी म्हणल्याप्रमाणे आमचा बंदोबस्त आता शहरात फिक्स पॉईंट, पेट्रोलिंग, पी-ए सिस्टीम, अनाउन्समेंट वगैरे सगळं सुरूच आहे. गेले 3 दिवस झालं. डे नाईट शिफ्टमध्ये बंदोबस्त सुरू आहे आणि 1 टू 1 पब्लिकशी आम्ही कम्युनिकेशन पण करत आहोत, कॉन्टॅक्ट पण करत आहोत. लोकांची काही जी अत्यावश्यक कामं आहेत, सेवा सुविधा आहेत, त्या सध्या बंद आहेत त्या गेल्या 48 तासापासून. तर त्या लवकरात लवकर शिथिल करण्याबाबतचा आमचा विचार सुरू आहे. तर ही एकंदरीत सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल आणि मग एक आयदर टप्प्याटप्प्याने किंवा मग एकदमच ही जमावबंदी ओपन करण्यासाठी निर्णय घेतला जाईल. सर, खरं तर या प्रकरणामध्ये तुम्ही 5 ते 6 एफ-आय-आर दाखल केलेल्या आहेत आणि यामध्ये साधारणतः 500 ते 600 जणांचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र अ, फक्त 17च आरोपी आपण आतापर्यंत ताब्यात अटक करू शकलेलो आहोत किंवा ताब्यात घेऊ शकलो आहोत. पुढची कारवाई कशा पद्धतीने आहे? त्यांना शोधण्यासाठी किती पथकं रवाना करणार? यांना आमची एक सायबरची स्वतंत्र टीम काम करत आहे, जे व्हिडिओ ॲनालिसिस करत आहेत. ते डी-व्ही-आर कलेक्ट करत आहेत. अटक केलेल्या आरोपितांचे आम्ही मोबाईल याच्यामध्ये जप्त करत आहेत. त्याच्यातून काही पुरावे निष्पन्न करत आहेत आणि ज्यांचा जेवढा रोल आहे त्यांना तेवढ्यापुरतं आम्ही सीमित ठेवून ही कारवाई केली जाणार आहे. कुठलीही बायस्ड कारवाई जी आहे ती
ह्याच्यातून होणार नाही आहे. त्याच्यामुळे एकतर या सर्वांनी पोलिसांच्या नोटीसला प्रतिसाद देऊन हजर झाले तर त्या पद्धतीने लवकरात लवकर तपासाला याच्यामध्ये गती येणार आहे. गेल्या 3 दिवसापासून आम्ही शहरामध्ये आमच्या जवळपास 4 टीम याच्यामध्ये वेगवेगळ्या लागलेल्या आहेत, ज्या मोठ्या संख्येने आहेत आणि ते शोध घेत आहेत. काही लोकं मोबाईल स्विच ऑफ करून आहेत, काही लोकं पळून गेलेले आहेत. परंतु आम्ही टेक्निकल जे आमचे तंत्र आहे त्याच्या सहाय्याने आरोपींना लवकरात लवकर शोध घेऊन ताब्यात घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सर, यवत ग्रामस्थांना काय आवाहन कराल एबीपी माझाच्या माध्यमातून? मी एवढं सांगतो की कोणीही कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ती अबाधित राखावी. कायदा हातात घेऊ नये. जो कोणी चुकीचं काम करेल त्याला या कायद्याला फेस करावं लागणार आहे. ज्या इस्मानी जे काही चुकीचं केलेलं होतं, जे काही आक्षेपार्ह पोस्ट टाकलेली होती, चुकीच्या पद्धतीनं ज्यांनी काही वागलेले होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले होते, त्यांना अटक करण्यात आलेलं होतं. त्यांच्यावर तर कायदेशीर कडक कारवाई जी आहे ती होणारच आहे. आपण या प्रसंगी प्रशासनाला लोकशाही मार्गाने आपण निवेदन देऊ शकतो. सभा मोर्चे सुद्धा निघालेले होते, ते सुद्धा लोकशाही मार्गाने निघालेले होते. पण त्यानंतरही एक आक्षेपार्ह पोस्टमुळे आपण कायदा सुव्यवस्था जे जनतेने हातात घेतलेला होता, ते असा कुठल्याही परिस्थितीत कोणीही हातात घेऊ नये हे महत्त्वाचं आहे. कारण यामुळे मग आता या सगळ्या युवकांना परत पुन्हा या गुन्ह्याला फेस करण्याची परिस्थिती त्यांच्यावर निर्माण झाली. यामुळे तुमचे पासपोर्ट निघणार नाही आहेत. तुम्हाला सरकारी नोकरी किंवा खाजगी नोकरी मिळणार नाही आहे. तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे परवाने आहेत, लायसन्स आहेत, हे सगळ्या गोष्टीला तुम्हाला बाधा निर्माण होते. त्याच्यामुळे तुमचं काम आहे की तुमच्या प्रत्येकाकडे आज मोबाईल आहे, फुटेज आहे, CCTV आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण चुकीचं कृत्य रेकॉर्ड करणे आणि प्रशासनाला पुरवणे आणि प्रशासन जर त्याच्यावर दखल घेत नसेल, तर तुम्ही मग जे काही लोकशाही मार्गाने आपल्याला पर्याय दिलेले आहेत, त्या पर्यायाचा आपण वापर करू शकतो. कोर्ट अवेलेबल आहे, सीनियर ऑफिसेस अवेलेबल आहेत. तर कोणीही कायदा हातात न घेता योग्य आपला जे मार्ग आपल्याला बाय लॉमध्ये प्रोसेस दिलेल्या आहेत, त्या प्रोसेसचा अवलंब सर्वांनी करावा एवढं आवाहन मी करतो. सर, खरं तर पोलिसांच्या नियंत्रणात आता यवतमधली परिस्थिती आहे. मात्र बंदोबस्त कायम आहे. हा बंदोबस्त साधारणतः किती दिवस असणार आहे? हा बंदोबस्त आम्हाला जोपर्यंत पूर्णतः खात्री आणि विश्वास वाटत नाही की ही पूर्णपणे शांत झालेला आहे आणि आरोपी अटकेची सगळी प्रक्रिया आणि हे इन्व्हेस्टिगेशन जे आमचं एक टीम चालू आहे, एक त्याच्यात DYSP EOW त्याचे त्या इन्व्हेस्टिगेशनचे प्रमुख म्हणून आम्ही त्याच्यात दिलेले आहेत. काही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे संपूर्ण जिल्ह्यातले बेस्ट आहेत त्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि एक सगळी इन्व्हेस्टिगेशनची टीम स्थापन करण्यात आलेली आहे. ही टीम सगळं काम करेल आणि या शहरामध्ये आम्हाला खात्री निर्माण होईल की आता इथं बंदोबस्ताची गरज नाही. त्यावेळेस मग बंदोबस्त आम्ही रिलीज करू. पण जमावबंदी त्याच्या अलीकडेच रिलीज होईल आणि मग बंदोबस्त आणखी कायम राहील आमचा. खूप खूप धन्यवाद. तर हे होते अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादर सर, ज्यांनी आता यवतची परिस्थिती काय आहे आणि आतापर्यंत काय कारवाई केली हे सांगितलं. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, दौंड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.